देशाची राजधानी दिल्लीत नुकतीच एक निवडणूक पार पडली. निवडणूक म्हणलं की दोन वेगवेगळ्या पक्षांचे नेते आमने सामने असतात. पण ही निवडणूक वेगळी होती. या निवडणुकीत एकीकडे भाजपचे नेते होते, तर दुसरीकडे त्यांना आव्हान देणारे नेतेही भाजपचेच होते. ही निवडणूक होती कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाची. देशाच्या राजकारणात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या सचिवपदाची निवडणूक 12 ऑगस्टला झाली. ही निवडणूक गाजली ती यातल्या भाजप विरुद्ध भाजप सामन्यामुळे. या निवडणुकीत भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री राजू प्रताप रुडी यांच्यासमोर भाजपचेच माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय बालियान यांचं आव्हान होतं. निवडणुकीसाठी दोन्ही पॅनलकडून जोरदार प्रचार करण्यात आला. अमित शहा, जे.पी. नड्डा, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, किरेन रिजिजू यांच्यासारख्या नेत्यांनी यात मतदान केलं. बालियान यांनी प्रस्थापित रुडींचा प्रभाव मोडून काढण्यासाठी मजबूत प्रयत्न केले, पण अखेर रुडी यांचाच विजय झाला. ही निवडणूक एकदम प्रॉपर झाली. यात नवे विरुद्ध प्रस्थापित असा अँगल होता, यात जाट विरुद्ध राजपूत असा अँगल होता, यात गुजरात लॉबी विरुद्ध ठाकूर लॉबी असाही अँगल होता आणि योगी विरुद्ध अमित शहा असाही. या सगळ्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. या निवडणुकीनंतर भाजपमधली अंतर्गत गटबाजी समोर आली. कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या निवडणुकीत नेमकं झालं काय? ही निवडणूक एवढी प्रतिष्ठेची का बनली होती? या निवडणुकीत राजीव प्रताप रुडी यांनी अमित शहांचा सपोर्ट मिळालेल्या संजय बालियान यांना कशी धूळ चारली? या इंटरेस्टिंग निवडणुकीची इंटरेस्टिंग स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. दिल्लीतलं प्रतिष्ठित कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया याची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात फेब्रुवारी 1947ला झाली होती. त्यावेळच्या संविधान सभेतल्या सदस्यांना आपापसातला संपर्क वाढवण्यासाठी एखादी जागा असावी म्हणून हा क्लब बनवण्यात आला होता. कालांतरानं हा क्लब संसदेतले विद्यमान खासदार आणि माजी खासदारांचं ठिकाण बनला. इथे सर्व पक्षांचे आजी माजी खासदार एकत्र जमतात, एकमेकांशी संवाद साधतात. क्लबच्या घटनेनुसार लोकसभा अध्यक्ष हे क्लबचे अध्यक्ष असतात. सध्या ओम बिर्ला या पदावर आहेत. आता जी निवडणूक झाली ती क्लबच्या सचिव पदासाठी होती. हे पद गेल्या 25 वर्षांपासून भाजपचे राजीव प्रताप रुडी यांच्याकडे आहे. यावेळी सुद्धा ते पुन्हा एकदा मैदानात होते, पण त्यांना त्यांच्याच पक्षातल्या संजय बालियान यांनी आव्हान दिल्यानं ही निवडणूक इंटरेस्टिंग बनली. कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियामध्ये मतदानाचा अधिकार असलेले एकूण 1295 सदस्य आहेत. यात लोकसभा आणि राज्यसभेचे विद्यमान खासदार आणि काही माजी खासदारही आहेत. मंगळवारी 12 ऑगस्टला क्लबच्या सचिव पदासाठी आणि 11 कार्यकारी सदस्यांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत 1295 पैकी 707 सदस्यांनी मतदान केलं. त्यापैकी 38 मतं पोस्टल बॅलेटद्वारे टाकण्यात आली होती, तर 669 सदस्यांनी स्वतः कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये जाऊन मतदान केलं होतं. यापैकी राजीव प्रताप रुडी यांना 392 मतं मिळाली, तर संजय बालियान यांना 290 मतं मिळाली. अशा प्रकारे रुडी यांनी बालियान यांचा 102 मतांनी पराभव केला आणि सचिव पद आपल्याकडे कायम ठेवलं. या निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी तसंच सध्याचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मतदान केलं होतं. भाजपमधल्या अनेक सदस्यांनी सुरुवातीला मतदान केलं नव्हतं, पण नंतर जेव्हा त्यांना कळालं की शहा आणि नड्डा हे सुद्धा मतदानाला आले होते, तेव्हा भाजपचे अनेक खासदार मतदानाला आले. क्लबचे मेंबर असलेले राजस्थानचे एक मंत्री तर खास जयपूरवरून दिल्लीला मतदानासाठी आले होते अशी माहिती समोर आली. यावरून ही निवडणूक किती प्रतिष्ठेची बनली होती हे लक्षात येतं. आता या निवडणुकीत नेमकं घडलं काय आणि यामुळं भाजपमधलं अंतर्गत राजकारण चव्हाट्यावर कसं आलं ते पाहूयात. बिहारमधून 6 वेळा खासदार राहिलेले राजीव प्रताप रुडी ते राजपूत समुदायातून येतात. त्यांना आव्हान देणारे उत्तर प्रदेशचे संजय बालियान हे जाट नेते. त्यामुळे कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाचा हा सामना राजपूत विरुद्ध जाट असा झाला. यात जातीच्या आधारे वोट मागण्यात आलं. जातीच्या आधारावर सदस्यांचं विभाजन करण्याचाही प्रयत्न झाला. जाट आणि गुज्जर नेत्यांनी बालियान यांना पाठिंबा दिला, तर रुडी यांना राजपूत आणि ठाकूरांचा पाठिंबा मिळाला. संजय बालियान हे पश्चिम उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर इथून येतात. हा भाग हरियाणाच्या सीमेला लागून असल्यामुळे इथं जाट आणि गुज्जर समुदायाचा चांगलाच प्रभाव आहे. त्यामुळे हरियाणा, राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या पट्ट्यातल्या जाट खासदारांनी संजय बालियान यांना पाठिंबा दिला. दुसरीकडे रुडी हे बिहारमधून येतात, त्यामुळे त्यांनी पूर्वेकडच्या बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल सारख्या राज्यांमधल्या सदस्यांना आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे या निवडणुकीमुळे भाजपमध्येच
पूर्व विरुद्ध पश्चिम असे दोन गट पडल्याचं दिसून आलं। या निवडणुकीतून आणखी एक अँगल समोर आला, तो म्हणजे भाजपमधल्या अमित शहा विरुद्ध योगी आदित्यनाथ गटातल्या वर्चस्वाचा। राजीव प्रताप रूडी हे राजपूत समाजातून येतात, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे राजपूत आहेत, तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे ठाकूर। त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी राजीव प्रताप रूडी यांना समर्थन दिल्याचं बोललं गेलं। तर दुसरीकडे रूडी यांना हरवण्यासाठी संजीव बालियान यांच्या मागे गृहमंत्री अमित शहा यांनी ताकद लावली होती अशा चर्चा झाल्या। निवडणुकीच्या प्रचारादरम्यानची गोष्ट आहे। प्रचार सुरू असताना अमित शहा लोकसभा स्पीकरच्या गॅलरीतून चालत येत होते। त्यावेळी समोरून संजीव बालियान आले, त्यांनी अमित शहा यांच्या समोर हात जोडले। त्यावेळी शहा यांनी बालियान यांच्या पाठीवर थाप मारली। यामुळे अमित शहा हे संजीव बालियान यांच्याकडून आहेत अशा चर्चा सुरू झाल्या। अमित शहा यांनी बालियान यांना समर्थन दिल्यामुळे गेम पलटू शकतो असंही बोललं गेलं, पण शेवटी रूडी यांनीच विजय मिळवला। आता हे घडलं कसं ते सांगतो। राजीव प्रताप रूडी हे गेल्या 25 वर्षांपासून या पदावर आहेत। त्यांना फक्त भाजपच नाही तर इतर पक्षांच्या सदस्यांचाही पाठिंबा मिळाला। काँग्रेस उघडपणे रूडी यांच्या समर्थनार्थ पुढे आली। राहुल गांधी यांनी स्वतः रूडी यांना पाठिंबा दिला होता। अमित शहा यांचा ज्याप्रमाणे बालियान यांच्यासोबत व्हिडिओ आला, तसाच राहुल गांधी यांचा रूडींसोबतचा व्हिडिओ आला। व्हिडिओत राहुल गांधी रूडी यांच्यासोबत हात मिळवताना दिसतात। राहुल गांधी रूडी यांना विचारतात, तुम्ही निवडणूक लढवत आहात का? यावर रूडी हो म्हणतात। त्यावर राहुल गांधी डोंट वरी असं उत्तर देतात। या व्हिडिओनंतर राहुल गांधी हे रूडी यांच्यासोबत आहेत असा मेसेज गेला। गांधी परिवार यापूर्वी या निवडणुकांमध्ये फारसा ऍक्टिव्ह नसायचा, पण यावेळी राहुल गांधी, सोनिया गांधी मतदानासाठी पुढे आले। त्यामुळे शहा यांच्या उमेदवाराला मात देण्यासाठी गांधी परिवार उभा राहिलाय असं चित्र निर्माण झालं, जी गोष्ट राजीव प्रताप रूडी यांच्या पथ्यावर पडली। याशिवाय काँग्रेसच्या अनेक मोठ्या नेत्यांनी रूडी जिंकावे यासाठी कॅम्पेन केलं होतं। रूडी यांना पाठिंबा देऊन काँग्रेसनं पक्षाचे दीपेंदर हुडा यांना सदस्य म्हणून निवडून आणलं। याशिवाय क्रीडा सचिव पदावर राजीव शुक्ला आणि कोषाध्यक्ष पदावर जितेंद्र रेड्डी यांचा बिनविरोध विजय झाला। अशा प्रकारे रूडी यांना पाठिंबा देऊन काँग्रेसनं त्यांच्या काही नेत्यांना क्लबमध्ये महत्त्वाची पदं मिळवून दिली। या निवडणुकीत राजीव प्रताप रूडी यांना समाजवादी पक्षाच्या खासदारांचाही पाठिंबा मिळाला। याचं कारण म्हणजे राम गोपाल यादव यांचे चिरंजीव अक्षय यादव हे रूडी यांच्या पॅनलमधून निवडणूक लढवत होते। त्याचप्रमाणे द्रमुक खासदारांची मतं मिळवण्यासाठी रूडी यांनी द्रमुकच्या तिरुची शिवा यांनाही पॅनलवर निवडून आणलं। त्याशिवाय रूडी यांच्या पॅनलमध्ये टीएमसीचे खासदार प्रसून बॅनर्जी होते, त्यामुळे त्यांना तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचा पाठिंबा मिळाला। याशिवाय टीडीपीचे खासदार कृष्णाप्रसाद टेनेट्टी, शिवसेनेचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे आणि बीजेडीचे कालिकेश सिंग देव रूडी यांच्याकडून होते, त्यामुळे या पक्षांचाही त्यांना पाठिंबा मिळाला। अशा प्रकारे विरोधी पक्षाच्या बहुतांश सदस्यांनी राजीव प्रताप रूडी यांना मत दिलं, तर सत्ताधारी भाजपचे सदस्य विभागले गेले। त्यामुळे रूडी यांचा विजय सोपा झाला। या निवडणुकीत राजीव प्रताप रूडी यांचा पराभव करण्यासाठी संजीव बालियान यांनीही आपली पूर्ण ताकद लावली होती। त्यांच्याकडून निशिकांत दुबे यांनी सगळे राजकीय डावपेच आखले होते। दुबे यांनी बालियान यांना उघडपणे पाठिंबा देत शेवटपर्यंत जिंकण्याची आशा व्यक्त केली होती। कॉन्स्टिट्यूशन क्लब हा अधिकारी, दलाल आणि डाव्या विचारसरणीच्या लोकांचा अड्डा बनला आहे, त्याला यातून मुक्त करण्यासाठी संजीव बालियान निवडणूक लढवत आहेत असा प्रचार दुबे यांनी केला। यात त्यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचाही पाठिंबा होता। बालियान यांना जिंकून देण्यासाठी निशिकांत दुबे यांनी आपली भरपूर ताकद लावली होती, पण त्यांचा आक्रमक प्रचार, त्यांनी रूडी यांच्याबद्दल प्रचारादरम्यान वापरलेली एकेरी भाषा, त्यांचा पवित्रा बालियान यांच्या अंगलट आल्याची चर्चा आता निकालानंतर होताना दिसते। रूडी यांच्या विरोधात आक्रमक प्रचार झाल्यानं बालियान यांच्या प्रचाराचा सगळा फोकस रूडी यांच्या विरोधात केंद्रित झाला होता। त्याचा एक प्रकारे रूडी यांना फायदाच झाला। विरोधी गटानं रूडी यांच्या क्लब चालवण्याच्या पद्धतीला आव्हान दिलं होतं। क्लबमध्ये नोकरशाहीचा प्रभाव वाढला, त्यामुळे यावरचा खासदारांचा हक्क कमी होतोय। विशेषतः महिला सदस्य क्लब पासून दूर राहत आहेत असा आरोप बालियान गटाकडून करण्यात आला होता, पण रूडी समर्थकांकडे याचं उत्तर होतं। भाजप सत्तेत नसतानाही रूडी यांनी वर्षानुवर्ष क्लबचं नेतृत्व केलंय। त्यांनी भाजपला, संघाच्या कार्यक्रमांना आणि विरोधी पक्षांनाही इथं सामावून घेतलंय। दिल्लीत खासदारांचा क्लब कसा चालवायचा हे त्यांना माहिती आहे असा काउंटर प्रचार रूडी समर्थकांनी केला आणि या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत राजीव प्रताप रूडी यांचा विजय झाला। वरवर पाहता दिल्लीतल्या खासदारांच्या एका क्लबची ही निवडणूक, पण ही निवडणूक एवढी प्रतिष्ठेची बनली ती यातल्या अंतर्गत राजकारणामुळे। या निवडणुकीमुळे भाजपमधले दोन गट उघडपणे समोर आले। त्यातल्या एका गटाला काँग्रेसनं पाठिंबा दिल्यानं लढत आणखी रंजक झाली। त्यातच
यात अमित शहा, JP नड्डा यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांनी इंटरेस्ट दाखवल्यानं निवडणुकीला महत्त्व मिळालं होतं. कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाची ही निवडणूक, यात घडलेलं राजकारण, योगींच्या गटानं शहांच्या गटाला दिलेला शह, याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.